तुम्ही काय करणार आहात? काही करणार नाही. पण वारकरी पंथ संप्रदायामध्ये घुसखोर गेले, जिथे अहिंसेलाच महत्व दिलं गेलं, जिथे सदाचारालाच महत्व दिलं गेलं, जिथे जातीपातीची बंधनं पाळू नका, एकत्र व्हा, मानवता हेच अंतिम सत्य आहे हे सांगण्याचं काम ज्ञानोबा तुकारामांनी केलं. त्याच्यामध्ये या नथुराम गोडसेच्या अवलादी घुसल्या आहेत मनुवादाचा प्रचार करत. त्यामुळे त्यांच्याकडनं काय फार अपेक्षा नाही आहेत आणि त्याच्याच विरोधात ही लढाई सुरू झाली. वारकरी पंथ स्थापन कशाला झाला? इथलं जे जातीपातीचं थोतांड होतं, धर्मद्वेष होता, तो उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत चोखमेळा आला, गोरा कुंभार आले, सावता माळी आले, सगळ्या संतांनी तेच सांगितलं. वारकरी जेव्हा चालत निघतात तेव्हा कोणाला माहिती असते याची जात काय त्याची जात काय. पण हे मनुवादी हिंदुत्ववादी जे आहेत त्यांना हे मान्य नाही आहे. त्यांना ते परत आणायचं, सगळं जातीपातीचं सगळं परत एकदा 1000 वर्ष मागे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करायचंय. बघा, काहीतरी करून हिंदू मुसलमान संघर्ष पेटवायचा. पेट्रोल जिहाद करा ना. चला, आमचं चॅलेंज आहे. संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत. अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही. प्रचंड पैसेवाला पोरगा आहे. त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे त्या घराण्यात. त्यांनी सांगावं हे सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्यानी. मी पहिला जाईन सत्कार करायला. जा, घोड्यानी नाही जाणार, मी माझी गाडी घेऊन जाईन कुठे नगरमध्ये. एवढा पैसा आहे, घ्यावे 4 घोडे, बनवावी घोडा गाडी, तर बसावं घोड्यावर, रपेट करावी दररोज. हिंदुत्ववादीकडे आता कुठेतरी ते फिरलेत की काय? पहिले संग्राम जगताप पहिले गेलं तर ते काय म्हणतात ना, ते बाडग्याची बांग जोरात असते. हे नवीन नवीन जातात ना हिंदुत्ववादी, त्यांच्या बांगालाही जोरात असतात. जे जुने हिंदुत्व असते ते शांत असतात, ते त्यांचं काम करत असतात. बंद केली जाणार आहे सिलेंडरची, महिलांची अहो, आता मजा बघावं तुम्ही. तुमच्या घरी तुमच्या आईला पोळ्या नाही करता येणार, त्याची चिंता करा जरा. सर्वसामान्यांसाठी पेट्रोल डिझेल महागलाय, पण काल मोदीजींच्या पाठी गाड्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात होता. मग त्या संदर्भात पेट्रोलचं ते काय त्यांना पाहिजे ते करता येईल ना, तुम्ही नाही करायचं. तुम्ही जय मोदी म्हणायचं आणि गाडीत केलं की पेट्रोल येणार. सर, सुनील तटकरेंनी एक भाकीत केलंय, ज्या प्रकारे जयललिता ज्या आहेत त्यांची ओळख संपूर्ण देशात आंबा म्हणून आहे, तर ममता बॅनर्जींची ओळख दीदी म्हणून आहे, सुमित्रा पवारांची ओळख जी आहे ती संपूर्ण देशात वहिनी म्हणून होईल. नाही, व्हावी, आमची इच्छा आहे. वहिनी म्हणून ओळख झाली आम्हाला पण आवडेल. आमच्या दादांच्या पत्नी आहेत त्या, दादा आमचेच होते, त्याच्यात काय हे नाही. सर, ट्रम्प कह रहे ईरान अब हंस नहीं पाएगा, किस प्रकार से देखते हैं? डोनाल्ड ट्रम्प कह रहे हैं कि ईरान